जय शिवराय मित्रांनो, आता आपण 1-1.5-2 तासाच्या प्रवासातून तुम्ही बघू शकता डेस्टिनेशनवर पोचलेलं आहे. एक घाटेवाडीचं पठार आहे, तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे. आणि इकडून असं ह्या पठाराच्या पलीकडं हे जो तुम्हाला भाग दिसत असेल, इकडून सूर्य आला आहे. इकडे ही पाटण तालुका लागतोय आणि इकडं पलीकडे ह्याच्या आपली गाडी दिसत असेल मागं तुम्हाला, त्याच्या पलीकडं सातारा तालुका लागतोय. आता तुम्हाला दाखवतो कसं काय. आता तुम्ही बघू शकता या इकडून पाठीमागनं असंच पठारावरून आलोली. इकडं माठ पाठीमागं बघू शकता. इकडं आपला तालुका जिल्हा सातारा इकडे सगळा लागतोय. हॅशटॅग राजधानी सातारा. कसं आहे भावांनो व्ह्यू खतरनाक. पवनचक्क्या टॉपमध्ये. पण आता काय इथं शूट करत होतो तेवढ्यात इथले रिडिंग घेणारे आले ती काका. ते म्हटले रिडिंग त्यांना म्हटलं वाईज कसं असतंय ते दाखवा. हे तुम्ही बघू शकता पवनचक्की. आता आपण आत जाणार आहे. रिडिंग कसं घेतात ती आता वाईज तुम्हाला दाखवतो. बघूया आतनं पवनचक्की कशी असते ती. मग काय आलो की आत बघितलं तर त्या दादांनी गेलं तर सुरुवात रिडिंग घ्यायला. रिडिंग तुम्ही बघू शकता ह्याच्या आत रिडिंग घ्यायचं असते. मग त्यांनी रिडिंग घेतलं आणि ही वरनं दिसत असेल ती म्हणले तिकडं स्टेप असतात 10-10 फुटाच्या. मग ती प्रत्येक एक उघडायचं आणि वर जायचं. आणि जर तुम्ही एकदम जर उघडलं ती पवनचक्कीचं तर तुम्हाला गरगरू शकते. आणि ती सेफ्टीसाठी एक बेल्ट दिला जातो. काय त्या दादांना गाडी घेतली आणि पुढची एक पवनचक्की होती तिथं नेऊन सोडलं. आणि मग आम्ही आपलं आलो. पुढं बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता चिरा असतो तिथं चिऱ्याचं काम चाललं होतं. इथं तयार होती चिरा, म्हणजे तसल्या जी चिऱ्याला भेटते माती लागते ती इथं होती. मशनी भरपूर गाड्या बिड्या कामगार तुम्ही बघू शकता भरपूर होती. मग तिथनं पुढं तसंच आम्ही इकडं आलो. तिथं व्हायचं बघायसारखं सूर्य पण बघू शकता तुम्ही असा लालबुंद असा झालेला आहे. मस्त व्ह्यू होता सनसेटचा. त्यानंतर व्हायच पुढं आलो. इथं तुम्ही बघू शकता पवनचक्क्या कशा आहेत. ह्या 52 पवनचक्क्या आहेत जवळजवळ. तर मग अशी जसं त्या काकांनी सांगितलं आपल्याला तिथं कामगार आहेत ती घाटेवाडीचं त्यांनी सांगितलं. मग इथनं आम्ही आलो इथं. भावांना आता आपण तिकडच्या पठारावरून इकडं पुढं आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मागाशी जे दादा भेटले ते आपल्याला म्हणले या जवळजवळ तुम्ही बघू शकता मोठ्या प्रचंड प्रमाणात पवनचक्क्या दिसत आहेत. एक 52 आहेत त्या कंपनीच्या प्रायव्हेट इकडे सोडत नाही ती इकडं. आता आपण आलेलो आहे इथं तळ बघू शकता तुम्ही. तिकडे मामासाहेब आमचे शूट घेत आहेत. कसं आहे भावांना तळ इथं एवढ्या पठारावर इथंच पाणी. रेगिस्तानमध्ये कसं दिसतं तसं इथं थोडासा विषय झाला आहे. तर एवढ्याच ठिकाणी पाणी दिसायला लागले. आता आपण इथनं पुढं हळूहळू जाणार आहोत. बघूया पुढे कसं काय होते. आता काही केली गाडी चालू निघालो होतो आम्ही आता परतीचा प्रवास. आता जाताना म्हणजे विशेष काय म्हणजे तुम्हाला आपण जाणार आहे जाताना दुसऱ्या रस्त्यात. मग अशा आलो आपण तो जो डोंगर काही सगळं जाताना उतार महत्त्वाचा विषय म्हणजे गाडी केली की पाहिजे लावली आउट खालीपर्यंत जाणार होती गाडी. त्यावेळी पण केली. स्पीडचा विषय कसा असतो चावी बंद केली तर ती घरं कशी असते माहिती ना तुम्ही तुम्हाला दाखवा त्यांची कला म्हणू शकता. आपण जसं इकडं वैरणीच्या कशा गंजी लावतो जसं ही भात्यानंच लावतात तुम्ही वासुदेवाची टोपी असते मस्त असं लावलं होतं त्यांनी रचना केली होती. त्यानंतर वाईज पुढं आले तर तुम्ही बघू शकता यंदाच या मंदिराची स्थापना झाली आहे. मंदिर मस्त आहे तुम्ही बघू शकता. मंदिर देवीचं मंदिर आहे. मंदिर पास झालं आम्हाला पहिल्यांदा हे मंदिर लागलं दर्शन घेतलं तिथून तसंच मग खाली येतो तर वातावरण थोडंसं चेंज झालं. कसं आहे बघू शकता तुम्ही डोंगर पठार मस्त वातावरण आहे बरं का तिकडच्या भागात. कुणाला टेन्शन नाही काय नाही गाड्या नव्हत्या. आता काय पर्यटन भेटले वातावरण चेंज. दुसरा जो रस्ता सांगितला तुम्हाला कुसवड्यात रस्ता निघतोय. हा रस्ता इकडून पण तुम्ही जाऊ शकता कुसवडे मार्गे पण रस्ता चांगला आहे. जर जायचं असलं जर सातारावरून तुम्ही येणार होता ह्या कुसवडे
कुसवड्यातनं डायरेक्ट वर शिरायचं आणि मग काटेवाडी मंडप घ्यायला हे रस्ता जाते. ही दगडी बघू शकता तुम्ही कशी तर ना का एखादा जर तो दगड जर खाली पडला तर खाली जाऊन एखादे लांब गरगळत जाऊ शकतो. एवढं मोठं ती दगड आहे. खतरनाक विषय होता. कसं आहे रस्ता चांगला वाडी हलक्यात चालायचं नाही. कसा आहे रस्ता कसा आहे टोन एकदम खतरनाक होतो बरं. ब्रेक बिक असल्या रस्त्यावर म्हणलं की गाडी भावून जाताना नवीन मध्ये घेऊन जावा चांगली कंडिशनमध्ये. म्हटलं का मांडव्याचं धरण आहे पण नाही कुसवड्याचं धरण. कारण की विषय कसा आहे आपण पूल येडा मारणार ही जी पठार डोंगरच्या पलीकडून आपण आलो असा आपला एक पूर्ण पूल येडा झालेला आहे. समजलं तुम्हाला जागेवर टर्न कसं आहे बघा कसं आहे जागेवर सी कॉर्नर म्हणू शकता तुम्ही. याला गाडी व्यवस्थित चालवायला लागते. विषय म्हणजे आउटअपनं गाडी होती आमची त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन गाड्या काय तरी व्यवस्थित चालवत होतो निवांत चाललं होतं. आता म्हटलं तुम्हाला पुढचा वाईज व्ह्यू दाखवते. इकडे सातारा लागतो आपला हे सातारा कुसवड्याचं धरण निवांत आउटअपनं चाललं तुम्ही मांडव्याचं धरण कुसवडे धरण तिकडे आहे त्या पलीकडून आपण ते गेलतो ना वर एकदम प्रायव्हेट म्हणजे काही विकत घेतलं काय. इथं तुम्ही बघू शकता ही कुसवड्याच्या पायथ्याशी ही नवीन हॉटेल झाले मस्त आहे. जर जेवणाचं जर तुम्ही नियोजन केलं तर चालू शकतं. ही शाळा परत बघू शकता तुम्ही. मग आता आपण खाली पूर्ण घाट उतरून आलेलो आहे तुम्ही बघू शकता. आता मग ही जी रस्ता तुम्हाला दिसत असेल हे इकडे जातोय कुसवड्याला आणि इकडे सातारला जातोय. इथनं मग ही ग्रामपंचायत तुम्ही बघू शकता धनवड्याची लागते. आता आपण जाणार कुसवडे मार्गे कुसवडे भाटमरई तसंच मांडव्यात निघणार आपण. म्हणजे मांडव्यातनं आपण चालू केलं मांडव्यात तसं शेवट करणार. तर आपण घरापाशी पोहोचलेलो आहे. तरी पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.